ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, सुरुवात करूया. कलकत्त्याचा एक मुलगा आणि लहानपणापासूनच हा मुलगा त्याला आपल्या धर्माप्रती खूप प्रगाढ निष्ठा, आस्था, श्रद्धा, विश्वास, एक त्याला म्हणतो नैसर्गिक देण त्याला ती प्राप्त झालेली आहे. आणि फारच अल्प वयामध्ये त्याचा ओढ सतत गीता, उपनिषद, संस्कृत दिवसातून 3दा शक्य झाल्यास स्नान करून संध्यावंदना करणे, हे सगळ्या गोष्टी तो फार निष्ठेने करत आहे. आपल्या 2 मोठे भाऊ आणि 3 मोठ्या बहिणीमध्ये सगळ्यात लहान हा मुलगा. त्याचं बालपणाचं शिक्षण कंबुलिया टोला, कलकत्ता येथे बंगाली मीडियमच्या शाळेत होतं. जसं आपल्याकडे मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम असतं, तसं बंगाली मीडियमच्या शाळेत त्याचं प्राथमिक शिक्षण होतं. जेव्हा हा मुलगा 8वीत 9वीत येतो तर त्याचे वडील त्याला जनरल असेंब्ली नावाच्या एका दुसऱ्या ख्रिश्चन मिशनरीच्या शाळेत त्याला भरती करतात. त्या जनरल असेंब्ली कॉलेजचा नियम असा होता की तिथे शिकणाऱ्या मुलांना बायबल हे वाचावंच लागेल. आता हे नियम ऐकल्यानंतर अनेक मुलं त्याचा विरोध करू लागले. काही लोक नाक मुरडून त्याचं अध्ययन करू लागले. पण हा जो एक मुलगा की ज्याला स्वतःच्या हिंदू धर्माबद्दल, स्वतःच्या आचार विचार बद्दल इतकी प्रगाढ निष्ठा, आस्था होती आणि त्याचं पालन पण करायचा, तो मुलगा मात्र आश्चर्यजनक पद्धतीने बायबलचं खूप मनपूर्वक त्यांनी अध्ययन त्याची सुरुवात केली. ही घटना मी मुद्दाम याच्यावरती इतका भर का देत आहे बंधू भगिनींनो, की या मुलाच्या चारित्र्यातून, त्याच्या मनाची जडणघडण लक्षात घेता आपल्याला एक सिद्धांत लक्षात येतं की धार्मिक निष्ठा कशाला म्हणतात, धार्मिक आस्था कशाला म्हणतात आणि धार्मिक कट्टरता कशाला म्हणतात. ज्या मुलांनी हिंदू धर्म किंवा त्याचे शास्त्र थोडेफार पण न वाचता आणि बायबलचा स्वीकार केला, ही तर पूर्ण गुलामीची मानसिकता आहे. म्हणजे आपल्या धर्माबद्दल काही माहीत नाही आहे, फक्त राज्यकर्त्यांचा तो हा जो म्हणजे धर्म आहे त्यावरती आपल्याकडे इंग्रज लोकांचं राज्य होतं. राज्यकर्त्यांचं आपल्यावरती त्यांचा हा धर्म म्हणून तो चांगला,
असा स्वीकार करणार म्हणजे ती गुलामीची मानसिकता आहे. काही मुलांनी जो नकार दिला होता, म्हणजे ज्यांनी न हिंदू धर्म वाचला आहे, न काही बायबल वाचलेलं आहे, किंवा हिंदू धर्म वाचलेला आहे पण बायबल आम्ही वाचणार नाही असं ज्यांनी म्हटलं, ते एका प्रकारचे थोडे कट्टर असं पण म्हणू शकतो. पण हा जो मुलगा ज्याची चर्चा आपण आज करणार आहोत, त्याची आपल्या स्वतःच्या धर्मावरती प्रगाढ निष्ठा, आस्था, खूप श्रद्धा आणि त्याचं तो आचरण पण करतोय, पालन करतोय. पण जेव्हा त्याला बायबल वाचण्याकरता सांगितले जाते, तो तितक्याच निष्ठेने तो वाचतोय. याला म्हणतात खऱ्या अर्थाने धार्मिक उदारता. आणि भगवान श्रीरामकृष्णांना हेच अपेक्षित होतं की पहा, या लहान मुलाचं जडणघडण लहानपणापासून कसं होतं की मी माझा जो धर्म आहे त्याचं मी फार निष्ठेने पालन करणार, श्रद्धेने पालन करणार, आस्थेने पालन करणार आणि त्याच्याच बरोबर इतर धर्माचा सुद्धा सन्मान करणार, सहानुभूतीपूर्वक त्याच्या शास्त्राचा अध्ययन करणार. आणि एक्झॅक्टली आपले इष्ट भगवान श्रीरामकृष्णांना किंवा आपल्या जो सनातन हिंदू धर्म आहे त्याचा हाच मूलभूत पाया आहे. कधी सनातन हिंदू धर्म कधी कट्टर झालेला नाहीये आणि हेच तर वैशिष्ट्य आहे. कबीरदासजींचा फार सुंदर दोहा माझ्या स्मरणात येत आहे. ते म्हणायचे, सब में बसिये सब में रसिये, सबका लीजिए नाम, हाजी हाजी करते रहिए, बैठिये अपने ठाम. म्हणजे सगळ्या मतांचा आदर करा, सर्व धर्म तत्वांचा आदर करा, पण स्वतःचे जे जिथे आपले निष्ठा आणि प्रेम आहे तिथे एकदम बिलकुल ठामपणे आपण उभं राहायला पाहिजे. तर ही जी एक धार्मिक उदारता जन्मगतच ज्यांना लाभलेली होती असे दुसरे तिसरे कोणी नाही, तर आपले स्वामी तुर्यानंदजी म्हणजेच हरी महाराज, जे भगवान श्रीरामकृष्णांचे एक अन्यतम पार्षद होते. आज त्यांची आपण जन्मजयंती साजरी करत आहोत. वास्तविक त्यांचा जन्म 3 जानेवारी 1863 रोजी कलकत्त्याला कंबोलिया टोला इथे झाला. वडिलांचं नाव चंद्रनाथ चट्टोपाध्याय. वेगाने सांगायला नको की हे पण फार निष्ठावान, आस्थावान, धर्माचं आचरण करणारे. आई लहानपणापासूनच या सगळ्या भावंडांना त्यांना मुलं, 3 मुली, रामायण महाभारताच्या कथांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये चांगले संस्कार घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नाव होतं प्रसन्नमयी चट्टोपाध्याय. हरी महाराज जेव्हा एकदम 4 वर्षाचे लहानसे असताना एकदा म्हणजे घराच्या बाहेर खेळत असताना अचानक कुठून तरी कोल्हा आला आणि त्या कोल्ह्याने त्या हरी महाराजांवरती तो धावून आला चावण्याकरता. तेवढ्यात प्रसन्नमयीनी वाचवण्याकरता त्यामध्ये पडल्या. तर हे हरिनाथ यांना तर काही नाही झालं, पण त्या कोल्ह्याने त्या हरिनाथची आई म्हणजे प्रसन्नमयी यांचे खूप चावे घेतले आणि कोल्हा तर पळून गेला, पण त्यातून जे रोग उद्भवलं त्यात प्रसन्नमयी या निवर्तल्या. 4 वर्षाचं हे लहानसं पोर एकदम एकाकी झालं, अनाथ झालं. पण त्यांची जी मोठी वहिनी होती त्यांनी त्यांचा साथ सांभाळ केला. हरिनाथ जेव्हा 12 वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांचा सुद्धा मृत्यू झाला. त्यांना एक आजार झाला होता आणि जेव्हा ते मृत्यूशय्येवरती होते तेव्हा हा 12 वर्षाचा हरिनाथ ओक्साबोक्षी रडत होता. तेव्हा हरिनाथची मोठी बहीण म्हणाली त्यांच्या वडिलांना की हरी खूप रडत आहे, तुम्ही त्यांना काही सांगून जा, काहीतरी सांगा त्याला. तेव्हा हे भारतीय संस्कार असतात की वडील आता देह सोडत आहे तर हरिनाथला ते काय उपदेश देऊन जातात. म्हणजे मी काय बोलू आता या क्षणी, फक्त एवढंच सांगतो की
हरी जगाचा आणि हे संपूर्ण जग हरीचं. हरी जगाचा आणि संपूर्ण जग हरीचं असं सांगून त्यांनी देह सोडला. हे वाक्य पण लक्षात ठेवूया, कारण की शेवटी आपण या वाक्यावरतीच जाणार आहोत. आता हा 12 वर्षाचा मुलगा ज्याच्या मनामध्ये अध्यात्माची खूप स्पृहा आहे, अभ्यास पण करतोय, आणि याची पहिली भेट भगवान श्रीरामकृष्णांची दीनानाथ बसू यांच्या घरी होते. भगवान श्रीरामकृष्ण दीनानाथ बसूंच्या घरी आलेले असता आणि ते समाधीत होते, आणि त्यांची तो सगळं समाधीस्थ रूप बघून भगवान श्रीरामकृष्ण क्षमा करा हरिनाथ हे खूप प्रभावित होतात. वय खूपच लहान आहे, जवळपास 13-14 वर्ष. प्रभावित झाले, पण पहिल्या भेटीत कोणताही संवाद होत नाही, आणि त्याच्या पुढचे 3 वर्ष काहीही भेट किंवा संवाद होत नाही. 3 वर्षानंतर हरिनाथांना अचानक भगवान श्रीरामकृष्णांची आठवण होते, आणि ते त्यांचा पत्ता विचारत दक्षिणेश्वरी जातात. आणि पहिल्या भेटीतच भगवान श्रीरामकृष्ण ओळखतात की हा आपला अंतरंगी आहे, आणि त्याच्याशी खूप आपुलकीने वागतात. काही आध्यात्मिक त्यांना सूचना देतात, आणि यातून वरच्यावर हरिनाथचं येणं सुरू होतं. आता भगवान श्रीरामकृष्णांनी हे ओळखलं आहे की हा माझा अंतरंगी आहे. तर जेव्हा जेव्हा हरिनाथ यायचे तेव्हा कामिनी कांचन त्याग हे सतत हरिनाथच्या किंवा इतर त्यागी शिष्यांच्या मनावरती ते बिंबलं पाहिजे, म्हणून ते तसं भगवान श्रीरामकृष्ण त्यांना उपदेश करायचे. आता पहा, भगवान श्रीरामकृष्णाचं एक तसं बघितलं तर हरिनाथ हे स्वतः वेदांती होते. त्यांची जी मनाची जडणघडणच तशी होती. पण कधी कधी अपरिपक्वतेमुळे कसं आपण काहीतरी एक वेगळाच मार्ग निवडतो, आणि भगवान श्रीरामकृष्ण कसं त्या सगळ्या गोष्टींना एक योग्य मार्गदर्शन करतात, त्याचं एक उत्कृष्ट तर उदाहरण बघितलं तर एक दिवशी भेटीमध्ये हरिनाथ म्हणतात भगवान श्रीरामकृष्णांना की माझ्या मनात स्त्रियांप्रती फार घृणा निर्माण झालेली आहे, त्यांना मला बघावंसं वाटत नाही, एक वितृष्णा निर्माण झालेली आहे, असं काहीतरी ते बोलले. आणि ऐकल्याबरोबर भगवान श्रीरामकृष्ण एकदम सावध करत ते म्हणतात की काय बोलतोयस तू? अरे, या जगातल्या सर्व स्त्रिया या जगन्मातेचं एक रूप होत, त्यांची कधी घृणा करू नये. कामिनी त्याग म्हणजे आपल्या आत असलेलं जे दुष्ट वासना असतात त्याचा त्याग, हा माझा अर्थ आहे. कधी पण शक्तीला नाराज करून ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही. त्यांना शरणागत जावं, श्रद्धेपूर्वक त्यांना नमन करावं, त्यांना प्रसन्न करावं, तेव्हा कुठे ब्रह्मज्ञानाचा रस्ता मोकळा होईल. कधी पण कोणत्याही स्त्रीचा कोणत्याही पद्धतीने कधी पण अपमान करू नकोस. पहा बंधू भगिनींनो, भगवान श्रीरामकृष्णांची ही शिकवण किती मार्मिक आहे. कामिनी कांचनचा त्याग याचा अर्थ स्त्री जातीप्रती घृणा करणं नव्हे. त्या दिवशी हरी महाराज म्हणतात की मी आपल्या जीवनात फार मोठा धडा शिकलो. त्यांच्या मनात जे काही भावना निर्माण झाल्या होत्या त्याचा नायनाट होतो, आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती ती सुरू होते. त्यांना वेदांताचा अध्ययनाचा वेळ हे लहानपणापासूनच जन्मगतच लाभलेला होता. त्यांच्या घरात ती परंपराच होती. आणि अनेक वेळेस असं होत की भगवान श्रीरामकृष्णांकडे ते वरच्यावर येत असत, पण अनेक वेळा असंही होत की वेदांताच्या अध्ययनामध्ये ते इतके गर्क असायचे की ठाकूरांकडे एक येणं ते कधी कधी म्हणजे येणं होत नसे. आणि जर येणं होत नसे तर इथे भगवान श्रीरामकृष्ण थोडे उद्विग्न झालेले असतात. उद्विग्न म्हणजे त्यांना एक भेटण्याची आस लागलेली असे. आणि जेव्हा बरेच दिवस नाही आले तर त्यांनी निरोप पाठवला हरी महाराजांना कोण्या एका भक्ताच्या मार्फत की ठाकूर तुमची आठवण करत आहे. तर निरोप आला की मी सध्या वेदांताच्या अध्ययनामध्ये गर्क आहे, मी नंतर येईन.
आणि जेव्हा ते हरी महाराज येतात ठाकूरांकडे, तेव्हा ठाकूर त्यांना विचारतात की का रे, तुझ्या वेदांतात काय लिहिलं आहे? एवढंच ना, ब्रह्मसत्य आणि जगत मिथ्या. तर मग या जगामध्ये जे काही सत्य आहे, जे सत आहे ते तू धर आणि असतकडे लक्ष देऊ नकोस. तेवढंच झालं. त्याच्याकरता एवढं सगळं करण्याची काय आवश्यकता आहे? पहा, या छोट्याशा एका शिकवणीतून भगवान श्रीरामकृष्ण एक फार मोठा संदेश आपल्या सर्वांना देत आहेत. जणू काही की या जगामध्ये हे जे जगातलं मिथ्यत्व हे जर पटलं असेल, तर त्या जगाला सोडून जे सत आहे किंवा सत्य आहे त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की भगवान श्रीरामकृष्ण हे जे प्रयत्न करत होते हरिनाथ, की खूप काही अध्ययन करून आणि त्यातून मला काही म्हणजे पुस्तकी ज्ञानातून बोध होईल, ही जी एक संकल्पना हरी महाराजांची होती ती त्यांनी तिथे खोडून काढली आहे. पण इथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हरी महाराजांना त्यांच्या त्या शिकवणीचा अर्थ कळला. याचा अर्थ आपण असा नाही घ्यायचा की म्हणजे आपण साधना पण करायची नाही आणि शास्त्र अध्ययन पण करायचं नाही. हा सोयीचा अर्थ आपण साधारणपणे घेत असतो. पण जर आपल्याकडनं तितकी सेवा साधना होत नसेल तर शास्त्र अध्ययनामध्ये मन गुंतवावं, नाहीतर ते मन काहीतरी खुरापात करत असतं. म्हणून शास्त्र अध्ययन एक फार मोठा सपोर्ट असतो. पण फक्त शास्त्र अध्ययन करूनच ब्रह्मज्ञान होईल असं मुळीच नसतं. हे बिंबवण्याकरता ठाकूरांनी सांगितलं की अरे, तुझ्या वेदांतात हेच लिहिलं आहे ना की ब्रह्मसत्य आणि जगत मिथ्या, तर जे सत आहे ते ग्रहण कर, असंच सोडून दे. म्हणजे शास्त्र अध्ययनाच्या बरोबर आपल्या जीवनामध्ये ते शास्त्राचे सिद्धांत व्यावहारिक स्तरावरती इम्प्लिमेंट करण्याची ताकद सुद्धा आपल्यामध्ये पाहिजे, हे सांगण्याकरता भगवान श्रीरामकृष्णांनी अशी शिकवण हरी महाराजांनी दिली आणि ती त्यांनी अंगीकार सुद्धा केली. त्याची पावती म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण जे काही सांगायचे हे सगळे जे साक्षात शिष्य होते, त्यागी शिष्य, हे तंतोतंत घ्यायचे आणि आपल्या आचरणात ते आणायचे. आणि ही जी शिकवण की तू सत घे आणि असत सोडून दे, म्हणजेच त्यांची ती आध्यात्मिक प्रगती होऊ लागली. शरीरबोध कसा कमी होईल याच्याकडे ते लक्ष देऊ लागले. आणि याची पावती म्हणजे की जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण काशीपूरला असताना जेव्हा त्यांना कॅन्सरचा रोग झाला होता, एक दिवस हेच हरी महाराज भेटायला येतात आणि संवादाच्या ओघामध्ये जेव्हा हरी महाराज विचारतात भगवान श्रीरामकृष्णांना की तुम्हाला आता कसं वाटतंय, तर ठाकूर म्हणतात की काय सांगू रे, खूप त्रास होतोय, खूप दुखतंय, मी काही खाऊ सुद्धा शकत नाहीये, असं ते म्हणून आपलं दुःख व्यक्त करतात. तेव्हा हेच हरी महाराज म्हणतात की कुठे तुम्ही दुःखी आहात, मी तर बघतोय तुम्ही फार आनंदात आहात, मी तर बघतोय तुम्ही फार आनंदात आहात. असं म्हटल्याबरोबर ठाकूर त्यांच्या त्या एका विशिष्ट शैलीमध्ये म्हणतात की बेट्याने मला पकडून घेतलं. म्हणजेच तुम्ही हे जे सगळं, तुम्ही स्वतः आनंदी आहात आणि तुमच्या शरीराला हा रोग आलेला आहे, तुम्ही आणि तुमचं शरीर वेगळं आहे हे तुर्यानंदजी महाराजांनी ओळख म्हणजे त्यांना अनुभवात आलेलं होतं. म्हणून ते सांगू शकले की अरे, मी तर बघतोय तुम्ही आनंदात आहात. आणि हे तुर्यानंदजी महाराजांच्या प्रगतीची एक फार मोठी पावती, एक द्योतक आहे, प्रतीक आहे. आणि म्हणूनच ठाकूर फार प्रसन्न होतात आणि लागलीच म्हणतात की बेट्याने मला पकडून घेतला. तर पहा की जेव्हा हे सगळे साक्षात शिष्य आपल्या गुरूंचे सगळ्या आदेशाचं तंतोतंत पालन करायचे, लागलीच पालन करायचे, तर त्याचे परिणाम सुद्धा त्यांना तितक्या लवकरच मिळायचे. 1886 16 ऑगस्ट रोजी भगवान श्रीरामकृष्णांनी लीला संवरण केल्यानंतर काही काळ इतर गुरुबंधूंबरोबर ते वराहनगर मठामध्ये राहतात. पण त्यांचं मन सदा एका
पारंपरिक साधू की जे हिमालयात राहतात, जप ध्यान करतात, साधना करतात, शास्त्र अध्ययन करतात, याकडे त्यांचा कल खूप जास्त होता आणि म्हणून ते हिमालयात ते काही काळ घालवण्याकरता जातात. आणि मुळातच जे ब्रह्मज्ञानी असतात बंधू भगिनींनो, ते फार निडरवृत्तीचे असतात. देहरादूनच्या जवळ राजपूर म्हणून एक गाव, तिथे एका शिव मंदिरामध्ये थांबून तिथे साधना करत असताना त्यांच्यावरती तिथले जे स्थानिक पोलीस अधिकारी त्यांच्यावरती पाळत ठेवू लागले. त्यांना वाटलं की हा कोणीतरी एक भुरटा साधू आहे, बदमाश आहे आणि नुसता ढोंग करतोय. म्हणून त्यांनी एक दिवस त्यांच्याशी भेट घेतली आणि फारच अपमानास्पद भाषेमध्ये त्यांच्याशी प्रश्न विचारू लागले. तितक्याच ज्याला म्हणतो की दृढपणे तुर्यानंदजी महाराजांनी त्याचे उत्तर दिले आणि काही केल्या हा साधू घाबरत नाहीये बघून ते अधिकारी चिडले आणि त्यांनी विचारलं, तुला माहिती आहे का मी कोण आहे? तर तेव्हा तुर्यानंदजी महाराज म्हणतात की मी साक्षात यमाला सुद्धा घाबरत नाही, तर तुम्ही ते फक्त पोलीस आहात. इतकं स्ट्रेट आणि इतकं निर्भीड उत्तर ऐकून आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बनावटीपणा नव्हता. का? ब्रह्मज्ञानी पुरुष त्याला कधी भीती नसते. बृहदारण्यक उपनिषदेमध्ये आहे, अभयम वै जनकः. जे ब्रह्मज्ञानी असतात ते कधी पण कोणाशी घाबरत नसतात. तर त्यांचा तो एक ज्याला म्हणतो की अकृत्रिम जो त्यांचा जो साहस, हे साहसपूर्ण वाक्य ऐकून ते पोलीस अधिकारी फार प्रभावित झाले. आणि प्रभावित झाले एवढंच नव्हे, तर ते वरच्यावर त्यांच्याकडे येऊ लागले. त्यांच्या मनात खूप श्रद्धा निर्माण झाली आणि त्यांनी त्यांचं शिष्यत्व सुद्धा पत्कारलं. हे मोठे एक आश्चर्यजनकच किंवा आनंदाची गोष्ट आहे. आपली हिमालयाची यात्रा संपवून जेव्हा ते तीर्थयात्रा करत करत पश्चिम भारतची मुंबईला पोहोचतात, तेव्हा स्वामी विवेकानंद 1893 साली शिकागोला जाण्याची तयारी करत आहेत आणि काही दिवसाकरता मुंबईला तेही थांबले होते. तर हे दोघंही गुरुबंधू मुंबईला एका भक्ताच्या घरी थांबून आणि जायला अजून काही आठवडे हातात होते म्हणून तिथे वर्ग घ्यायचे. स्वामीजींनी एक दिवस म्हटलं तुर्यानंदजी महाराजांना की पहा, आजचा वर्ग तू घे आणि मी ऐकीन तू काय बोलतो. तुर्यानंदजी महाराज लागलीच राजी झाले. पण तुर्यानंदजी महाराजांचं काय होतं की स्वतःचं शास्त्र अध्ययन इतकं जबरदस्त होतं आणि ब्रह्मज्ञानी आणि ज्वलंत त्याग आणि वैराग्य, त्यांनी त्या वरामध्ये बृहदारण्यक उपनिषदचे असे काही ज्वलंत त्याग आणि वैराग्याचे सगळे दाखले आणि सगळे ते तत्व मांडले. तर वर्ग झाल्यानंतर स्वामीजींनी त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं, पहा रामकृष्ण मठाची काय सुंदर परंपरा आहे. स्वामीजी एकदम नाराज झाले, म्हणे की अरे ग्रहस्थांना तू इतक्या टोकाचं त्याग वैराग्य सांगशील, अरे तू साधू आहे ठीक आहे, इतक्या टोकाचं त्याग वैराग्य सांगेल, अशा स्टेप्स सांगशील की जर त्यांना ते शक्य नसेल तर त्यांच्या मनामध्ये वितृष्णा निर्माण होईल. ज्या स्तरावरती ते आहेत त्याची पुढची पायरीवरती ते पोहोचतील, त्यांच्या मनामध्ये श्रीरामकृष्णांप्रती, धर्माप्रती, शास्त्रांप्रती प्रीती उत्पन्न होईल, असं काहीतरी बोलायचं. आणि स्वामीजींनी आपली नाराजगी व्यक्त केली. पहा, मी हे उदाहरण मुद्दाम का मांडतोय की पहा, रामकृष्ण संघाचं हेच वैशिष्ट्य आहे की जी व्यक्ती जिथे आहे तिथून त्याला उचलून इन्स्पायर करणं. आणि ही गोष्ट स्वामीजींना, त्यांची समय सूचकता फार जबरदस्त होती आणि त्यांनी तिथल्या तिथेच काहीही हातचं न ठेवता तुर्यानंदजींची कान उघडणी केली आणि तुर्यानंदजी महाराज सुद्धा तितकेच विनम्र, त्यांनी ते स्वीकार केलं. तर ही एक मोठी परंपरा एक रामकृष्ण संघाची आहे. ही एकदम भगवान श्रीरामकृष्णांपासूनच सुरू झालेली आहे आणि याचं सगळ्यात मोठं ज्याला म्हणतो की या तत्वाला की म्हणजे जो जिथे आहे त्याला तिथून उचलायचं, या तत्वाचं सगळ्यात मोठं जे प्रवाहक कोणी असेल तर मला वाटतं बंधू भगिनींनो आपल्या माताजी आहेत.
प्रत्येकाला त्याच्या स्तरावरती जाऊन आणि त्याच्या मनाचे जडणघडण अनुयायी त्याला कसं त्याला उचलायचं हे जर कोणाकडनं बघायचं असेल तर माताजींकडनं ते फार शिकण्यासारखं आहे. असो, पुढे काही उदाहरणं बघूया. विशेष करून एक तुर्यानंदजी महाराजांच्या जीवनातलं एक शरणागतीचं एक फार बोलकं उदाहरण आपल्याला वाचायला मिळतं त्यांच्या चारित्र्यामध्ये, की त्यांना तीर्थयात्रेचं खूप म्हणजे आवड होती आणि विशेष करून हिमालयात ते फार त्यांनी मोठा एक काळ घालवलेला आहे. आणि आता मोठा काळ घालवला आहे तर सारखे सारखे आजारी सुद्धा पडायचे. आजारी जर पडायचे तर विश्रांती घ्यायची, त्याशिवाय काही पर्याय नव्हता. आता तर खूप हॉस्पिटल झाले, आपलंच एक फार मोठं हॉस्पिटल आहे हरिद्वारला, पण तेव्हा काही व्यवस्थाच नव्हती. फक्त विश्रांती घ्यायची आणि दुसऱ्या कोणी साधूने काही आपल्याला भिक्षा आणून दिली तर खायचं, नाही तर फक्त गंगेचं पाणी प्यायचं आणि विश्रांती घ्यायची. तर जेव्हा तुर्यानंदजी महाराज एकदा आजारी पडले होते तरी ते त्यांची यात्रा काही त्यांनी थांबवली नाही. त्याचा परिणाम असा झाला की ते खूपच आजारी पडले आणि एका मठात एकदम बिलकुल, ज्याला म्हणतो की झोपडीमध्ये, मठात नाही, एकदम त्यांना बिलकुल बिछानाच धरला. आणि आता विचार करू लागले की आता कुठेतरी जाऊन डॉक्टरला भेटायचं. पण त्यांच्या मनात एक प्रश्न उद्भवला की उत्तराखंडमध्ये एक फार चांगली म्हण आहे, साधूंमध्ये खूप प्रचलित आहे. काय ती म्हण प्रचलित आहे? आजारी जर पडलो तर औषध म्हणजे गंगेचं पाणी आणि वैद्य म्हणजे नारायण, बस. बाकी कोणत्याही सहाय्यावरती अवलंबून राहायचं नाही. आणि हा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी डॉक्टराकडे जाण्याचा विचार सोडला. गंगा जवळच होती, गेले आणि आपल्या औंजळीनी थोडं पाणी घेतलं आणि रात्री निश्चिंत होऊन झोपले, ठाकूरांचं नाव घेतलं आणि काही दिवसातच ते एकदम व्यवस्थित चांगले ठणठणीत झाले. पहा, ही शरणागतीचा जेव्हा भाव आपल्या जीवनात येतो तर खरंच आपला ईश्वर कशी काळजी घेत असतं. आणि विशेष करून तुर्यानंदजी महाराज की जे स्वतः वेदांती होते आणि साधना खूप करायचे, पण त्यांच्या जीवनात सुद्धा ही शरणागतीचा भाव किती बळकट होता हे आपल्याला या घटनेतून लक्षात येतं. त्यांच्या या हिमालया प्रवासाच्या मोठ्या कालावधीमध्ये त्यांनी सगळे 10 उपनिषद मुखस्थ केले, गीता मुखस्थ केली. आणि विशेष करून गीता जी मुखस्थ त्यांनी केली तेव्हा ते एक विशेष सांगण्यासारखं असं बंधू भगिनींनो, की एकेका श्लोकावरती ते जवळपास महिनाभर ध्यान करायचे. संस्कृत एक अशी भाषा आहे की जर आपण याच्यावरती ध्यान केलं तर त्याचे अर्थ आपल्या मनातच गवसतात. स्वामीजी तर म्हणायचे की तुम्ही गीता किंवा उपनिषद हे कोणत्याही भाष्य वाचून समजून घेऊ नका, तुम्ही स्वतःच त्याच्यावरती ध्यान करा, त्याचं अध्ययन करा आणि त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा. बी ओरिजिनल युअर सेल्फ, असं स्वामींची स्पष्ट आज्ञा आहे. असो, पण तुर्यानंदजी महाराज त्यांनी हे सगळं मुखस्थ केलं. एवढंच नव्हे तर गीतेच्या श्लोकांवरती जितके 765 श्लोक जवळपास आहे, रोज त्याच्यावरती एखाद्या श्लोकावरती खूप म्हणजे महिनाभरपर्यंत ध्यान करायचे, त्याचा अर्थ ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचे. आध्यात्मिक जीवनामध्ये बंधू भगिनींनो, हे मुखस्थ करणं त्याच्याबद्दल अनेक लोक याची टिंगल सुद्धा उडवतात आणि म्हणतात की अरे, गीता मुखस्थ करण्याची काय आवश्यकता आहे? गीता तर आपल्या जीवनामध्ये आचरणात आणली पाहिजे. साधारणपणे ही सबब मुखस्थ करण्याचा त्रास वाचवण्याकरता वापरल्या जाते. ही जी सबब आहे की गीता मुखस्थ का केले पाहिजे, उपनिषद मुखस्थ का केले पाहिजे? अरे, आचरणात आणलं पाहिजे. अरे, जर मनात ते विचार उत्पन्न होतील तर ते आचरणात येईल ना. काय होतं की आत्ताच आपण उदाहरण बघितलं की भगवान श्रीरामकृष्ण कसं तुर्यानंदजी महाराजांना सावध करतात की फार जास्त अध्ययन करू नकोस, आपल्या जीवनात ते आचरणात आण. तर असे अनेक साधू किंवा संतांची एक मालिका आहे
की ज्यांनी आपल्या जीवनात काही मुखस्थ केलं नाही, पण त्यांचं जीवनच उपनिषद आहे, त्यांचं जीवनच गीता आहे. पण आपल्यासारख्या सामान्य माणसाला, बंधू भगिनींनो, मला व्यक्तिशः एकदम बिलकुल हे म्हणजे या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे की आपल्यासारख्या सामान्य साधकाला या सगळ्या गोष्टी मुखस्थ करणं अत्यंत आवश्यक आहे. का आवश्यक आहे? कारण की आपल्या मनात जर हे विचार सतत घोळत असतील तरच प्रसंगी ते उद्भवतील विचार. आतमध्ये सगळं रिकामं आहे तर कृतीत काय येणार? आणि हे सिद्ध करण्याकरताच एक फार सुंदर उदाहरण तुर्यानंदजी महाराजांच्या जीवनात एक प्रसंग माझ्या स्मरणात येत आहे. तुर्यानंदजी महाराज तिथेच टिहरी गडवालला होते. हिमालय खूप फिरले ते, कुमाऊ रेंज, टिहरी गडवाल या सगळ्या भागामध्ये खूप फिरले ते. तर एका गावाच्या बाजूला एका मोडक्या तोडक्या झोपडीमध्ये, त्याचं दार पण मोडकं तोडकं होतं, अशा ठिकाणी ते राहून साधना करत होते. एक दिवस रात्री अचानक त्यांच्या कानावरती म्हणजे हल्ला ऐकू आला, वाघ आला, वाघ आला, पळा 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 पळा. आता हे ऐकल्यानंतर प्रथम रिॲक्शन जी होती तुर्यानंदजी महाराजांची, ते बाहेर आले. त्यांनी तोडक्या मोडक्या विटा गोळा केल्या आणि त्यांचं जे तोडकं मोडकं दार होतं त्याच्या पुढे ती एक छोटीशी भिंत उभी त्यांनी केली. आणि ती भिंत अर्धी पण झाली नव्हती, अचानक मग ब्रह्मज्ञानी होते. त्यांच्या विचाराला मी काय करतोय? या एका फालतू शरीराला वाचवण्याकरता मी सगळे उठाठोक करत आहे. अरे मी तर अनंत आहे, मला जन्म नाही, मला मृत्यू नाही, मृत्यू माझा दास आहे. आणि त्यांना ते कठोपनिषदचा एक फार सुंदर श्लोक आहे, भयात अग्निस्तपती भयात तपती सूर्य भयात इंद्रश्चंद्रश्च भयात इंद्र चंद्रश्च मृत्यू धावती पंचम. की या जगामध्ये त्या आत्म्याच्या भयाने हे सूर्य आणि हे चंद्र, भयात अग्निस्तपती, अग्नी ताप देते, कोणाच्या भीतीने? आत्म्याच्या भीतीने. सूर्य तापतो कोणाच्या भीतीने किंवा कोणाच्या आज्ञेने? तर आत्म्याच्या भीतीने. हे इंद्र, चंद्र आणि हे मृत्यू हे सतत हे कार्यरत असतात कोणाच्या आज्ञेने? तर त्या आत्म्याच्या आज्ञेने. आणि त्या आत्म्याला मी जर प्राप्त केलं तर मला भीती कसली? गेलं तर गेलं हे शरीर, हे त्यांच्या मनात विचार येतो आणि एक लात त्या भिंतीला मारतात आणि ध्यानाला बसतात वरांड्यात. पहा बंधू भगिनींनो, आपण चर्चा करत आहोत कोणत्या गोष्टीची? की आपल्यासारख्या सामान्य माणसाला हे विचार केव्हा येतील? जर आपल्याला ते तो मुखस्थ असेल तर ना. भयात अग्निस्तपती भयात तपती सूर्य भयात इंद्र चंद्रश्च मृत्यू धावती पंचम. हे जर लक्षातच नसेल तर काय लक्षात काय येईल? तर ही सबब मला वाटतं की फारशी योग्य नाहीये आणि आपण प्रामाणिक प्रयत्न तरी केले पाहिजे शास्त्र नियमित अध्ययन करण्याचा. असो तर ह्या सगळ्या गोष्टी स्वामी विवेकानंद सुद्धा एका ठिकाणी म्हणतात की आउट ऑफ द फुलनेस ऑफ द हार्ट माउथ विल स्पीक अँड हँड विल वर्क. की ज्या विचारांनी आपलं हृदय भरलेलं असेल तशीच आपली वाणी होणार, तशीच आपली कृती होणार. जर आतमध्ये शास्त्र असतील तर ते वाणीच्या माध्यमातून बाहेर येतील आणि आपली तशी कृती होईल. पण जर आतमध्येच काही नाहीये तर बाहेर काय येईल आणि कृती काय होणार? तर या घटनेच्या माध्यमातून व्यक्तिशः मला वाटतं की शास्त्र अध्ययन आणि शास्त्र मुखोद्गत करणे हे आपल्यासारख्या सामान्य साधकाला अतिशय म्हणजे आध्यात्मिक फायद्याचं ठरणारी गोष्ट आहे आणि त्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेतून परत येतात, बेलूमठ ते त्याची घडवतात आणि आलेल्या जे नवीन त्यावेळेसचे साधू असतात त्यांच्याकरता ते काही नियम करून घेतात. आता पहा, या सगळ्या त्यागी शिष्यांनी भगवान श्रीरामकृष्णांच्या ठाकूरांना बघितलेलं आहे. पण तुर्यानंदजी महाराजांची किती श्रद्धा आणि भक्ती होती स्वामीजींप्रती या घटनेतून लक्षात येतं. आता स्वामीजींनी नियम केला होता की जे साधू ब्रह्मचारी सकाळी 4 वाजता उठून ध्यानाला बसणार नाही त्यांना मठात त्या दिवशी जेवण मिळणार नाही. आणि एक दिवस हरी महाराज त्यांना
ताप आलेला असतो, सर्दी झालेली असते, ते सकाळी उठू शकत नाही. एकदम प्रामाणिकपणे ते जातात स्वामीजींकडे आणि आपलं चूक स्वीकार करतात. स्वामीजी त्यांना लागलीच म्हणतात की छी छी, अजूनही तुला शरीरबोध आहे. असं करून भर्त्सना करतात आणि म्हणतात की पहा, आपण सर्वांनी ठाकूरांना बघितलंय, आपल्यामध्ये जर थोडा पण दोष असेल किंवा थोडं पण आपण जर रिलॅक्स राहिलो तर आपल्यापेक्षा 100 पटीने हे नवीन आलेले साधू ब्रह्मचारी रिलॅक्स होतील. म्हणून आपल्याला आवश्यक आहे की आपल्या जीवनामध्ये थोडी पण चूक या मुलांना दिसली नाही पाहिजे. आणि ही भर्त्सना ब्रह्मज्ञानी तुर्यानंदजी महाराजांनी त्याला म्हणजे कोणतीही प्रतिक्रिया न देता, आता ब्रह्मज्ञानी म्हणजेच प्रतिक्रियाविहीन, आणि संघाच्या हिताकरता ती त्यांनी स्वीकार केलं. आणि स्वामीजींना सुद्धा हे माहीत होतं की कोणत्या अर्थाने हरी महाराज या गोष्टीला घेणार आहे, म्हणून ते इतकं कडक शब्दात त्यांना तसं ते बोलू शकले. यातून आपल्याला हेच दिसतं की हे सगळे थोर महापुरुष, पण स्वामीजींप्रती त्यांचं एक फार वेगळीच श्रद्धा भक्ती होती. आणि स्वामीजींच्या म्हणण्यावरूनच तुर्यानंदजी महाराज अमेरिकेत गेले आणि तिथे वेदांताचा त्यांनी प्रचार प्रसार केला. आणि त्यातल्या काही घटना तुमच्या पुढे एखाद किंवा 2 घटनाच घेऊया, वेळ होत आलेली आहे. त्यातून आपल्याला हे लक्षात येईल की कसं स्वामीजींच्या आज्ञेनुसार यांनी तिथे कार्य केलं. विशेष करून एक घटना ज्याचा उल्लेख मी जे करू इच्छितो की साधू कसा एक स्वतंत्र वृत्तीचे असतात आणि कधी पण कोणत्याही दबावाखाली कधी येत नाही. माउंट क्लेअर न्यू जर्सीला मिसेस व्हिअरच्या घरी ते असताना मग तिथून ते बॉस्टनला आले. बॉस्टनला पण त्यांनी आपलं कार्य सुरू केलं. या न्यू जर्सीला एक फार मजेदार घटना घडली बरं, त्याचा उल्लेख करू इच्छितो की स्वामीजी त्यांच्या बरोबर होते आणि एक दिवस अचानक म्हणतात तुर्यानंदजी महाराजांना की आता मला सॅन फ्रान्सिस्कोला जायचं आहे आणि माझ्याकडे फक्त तिकिटाचे एवढे पैसे आहेत, आता माझ्याकडे पैसे नाही, आता याच्या पुढे अमेरिकेत तुला राहायचं आहे, तू स्वतः काहीतरी कर, पैसे कमव आणि राहा. आता किती आश्चर्य वाटतं ना की अरे बापरे, आता अमेरिकेसारखं अनोळखी जागा आणि अचानक काहीही म्हणजे प्रस्तावना पार्श्वभूमी न मांडता स्वामीजी बिलकुल थेट प्लेन म्हणतात एकदम की आता तू वर्ग वगैरे घे, त्यातून जे मिळेल ते तुझं भागव, माझ्याकडे फक्त एवढेच पैसे, मला सॅन फ्रान्सिस्कोला जायचंय कामाकरता. आणि स्वामीजी बिलकुल म्हणजे आपण कोणत्याही प्रकारचा संकोच न करता ते निघून जातात. पण तिथे मिसेस व्हीलर ठाकूरांनी ज्यांना दर्शन दिलं होतं 20-22 वर्षाआधी, त्यांच्याकडे शारदांजी महाराज सुद्धा राहिले होते, ते त्यांची सोय करतात आणि काही आठवडे तिथे घालवल्यानंतर ते बॉस्टनला जातात. बॉस्टनची एक घटना अत्यंत महत्त्वपूर्ण ज्याचा उल्लेख मी करू इच्छितो, विशेष करून साधू कसे स्वतंत्र वृत्तीचे असतात. बॉस्टनला एक अत्यंत धनाढ्य महिलाच्या घरी त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येते. त्यांच्या कार्यकर्ता त्या महिला, त्यांचं नाव काही कुठे सापडत नाही, त्यांना खूप ते सहाय्य करतात. पण त्यांचा एक स्वभाव असा होता त्या भगिनींचा की त्या खूप एक बॉसिंग ॲटिट्यूडच्या होत्या. आणि साधू हा मुळातच स्वतंत्र वृत्तीचा असतो आणि ते जे काही उपदेश किंवा ते जे काही सांगायचे, आता हे कशाला ऐकून घेतील ना, कारण की साधू आहेत, त्यांना हे माहिती प्रचार प्रसार कसा करायचा आहे. पण त्या भगिनी काही ऐकायला तयार नसायच्या. त्यांचे ते वाद एका टोकापर्यंत पोहोचले आणि एका दिवशी त्या भगिनीने स्पष्ट म्हटलं की तुम्ही जर माझं नाही ऐकणार तर मी तुमच्या कार्याला काही सहाय्य करू शकणार नाही. उत्तर ऐकल्याबरोबर तुर्यानंदजी शांतपणे म्हणाले की पहा, मी साधू आहे आणि मी जे काही करत आहे ते ईश्वरीय कार्य आहे आणि तुम्ही सुद्धा त्या ईश्वरीय कार्यामध्ये ईश्वरच्या इच्छेने मला सहाय्य करत आहात. तुम्ही जर मला सहाय्य नाही केलं तर इतर कोणी सहाय्य करेल आणि तुम्ही म्हणाल तर मी आत्ताच्या या क्षणी तुमचं घर सोडून मी इतर ठिकाणी जायला प्रस्तुत आहे, असं म्हणून शांतपणे उठले. आपल्या खोलीत जाण्याकरता सामान आवरून निघायचं. पण तेवढ्यात त्या भगिनींना लक्षात आलं की त्यांनी केवढी मोठी चूक केलेली आहे आणि हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी
आपली चूक स्वीकार केली आणि चूक स्वीकार करून आणि महाराज तिथे राहिले आणि बोस्टनचं त्यांचं ते काम पूर्ण केलं. स्वामीजींची एक शिष्या मिस मिनी सी बुक त्या स्वामीजी म्हणजे स्वामी विवेकानंदच्या कार्याने इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी आपली 160 एकरची जमीन स्वामीजींना अमेरिकेत देऊ केली आणि तिथे शांती आश्रम स्थापनेचं कार्य हे स्वतः स्वामी तुरानंदजी महाराजांनी केलं. ते भारतात परत आले आणि भारतात परत आल्यानंतर त्यांना डायबिटीज झाला आणि त्या डायबिटीसचाच परिणाम की त्यांच्या अंगावरती किंवा विशेष करून तळपायावरती एक तर पायी खूप चालायचे ते आणि विशेष करून भारतामध्ये पायात वाहनं नसायच्या, त्याच्यामुळे पायामध्ये खूप ॲप्सेस म्हणजे ज्याला म्हणून की गाठी तयार व्हायच्या आणि त्यातून गाठी तयार तर व्हायच्या. डायबिटीज खूप हाय असल्यामुळे ऑपरेशन करणं फार अवघड असायचं. पण जेव्हा ऑपरेशन बसायचं तेव्हा ते डॉक्टरला सांगायचे की तुम्ही किती मिनटं हे ऑपरेशन चालणार मला सांगा, मला एनेस्थेशिया द्यायची आवश्यकता नाही. सुरुवातीला डॉक्टर लोकांना फार आश्चर्य व्हायचं, पण ते सांगायचे की 1 पाऊण तास किंवा अर्धा तास ऑपरेशन चालणार आहे आणि अर्ध्या तासाकरता बरोबर ते आपलं मन आपल्या शरीरातून बाहेर काढून घ्यायचे आणि डॉक्टरांना इतकं आश्चर्य व्हायचं की ऑपरेशन सहजपणे चालायचं, पण त्यांना कोणत्याही प्रकारचं म्हणजे इतकं ते सगळं ॲप्सेस काढायचं म्हणजे ते कट मारून ते घाण स्वच्छ करायची, मग तिथे ड्रेसिंग करायचं, हे खूप पेनफुल असायचं. पण त्यांनी मनच काढल्यामुळे इतकं त्यांचा आपल्या मनावरती ताब्यात त्यांनी प्राप्त केला होता. तर या एक महापुरुषांनी आपल्या जीवनामध्ये संपूर्णपणे वेदांत ते जगले, वेदांताचा प्रचार प्रसार केला आणि विशेष करून रामकृष्ण संघाच्या स्थापनेकरता प्राथमिक काही वर्षामध्ये त्यांनी खूप ज्याला म्हणतो की प्राणपणाने त्यांनी ती मेहनत घेतली होती. 21 जुलै 1922 रोजी संध्याकाळी 6:45 वाजता त्यांनी आपली इहलीला संपवली आणि त्यांचं शेवटचं एक वाक्य खूप महत्त्वपूर्ण आहे. शेवटी ते म्हणाले होते, पहा, त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात केली होती ब्रह्मसत्य जगत मिथ्या, पण शेवटी त्यांचं म्हणणं काय होतं, ब्रह्म पण सत्य जगत पण सत्य. असं कधी का म्हणाले? कारण की प्रत्येक जीवामध्ये तोच एक शिव खेळत आहे याची अनुभूती त्यांना झाली होती. आणि त्यांच्या वडिलांनी काय म्हटलं होतं, हरी जगाचा जग हरीचा. तेच अर्थ झाला, फक्त त्यांनी भाषा वेगळी वापरली आणि ब्रह्मसत्य जग आणि ब्रह्म पण सत्य आणि जगत पण सत्य हे त्यांनी अनुभवातून सिद्ध केलं. भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्याबद्दल एकदा बोलले होते की जर तुम्हाला एक गीतेच्या तत्वानुयायी साधू बघायचा असेल तर हरीकडे बघा, असं म्हणून त्यांचं खूप मनपूर्वक कौतुक केलेलं आहे. तर आजच्या या शुभप्रसंगी आपण ठाकूर मा स्वामीजी आणि तसंच स्वामी तुरानंदजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया की त्यांची जी एक शास्त्रांप्रती निष्ठा होती, आपल्या धर्माप्रती निष्ठा होती, भगवान श्रीरामकृष्णांप्रती, माताजींप्रती, स्वामीजींप्रती जितकं प्रेम आणि निष्ठा होती, तीच प्रेम, निष्ठा आणि डेडिकेशन आमच्या जीवनात सुद्धा येऊन आमचं जीवन धन्य हो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. निरोप घेण्याच्या आधी एक छोटीशी सूचना सांगू इच्छितो की पूर्ण जानेवारी महिना गेला आणि लीला प्रसंगाचा एक पण वर्ग झाला नाही. 3 जानेवारीला बुधवार होता, पण त्या दिवशी माताजीची जन्मजयंती होती आणि आज बुधवार आहे आणि आज सुद्धा तुरानंदजी महाराजांची जयंती होती. मधले 2 बुधवार युवा सप्ताहाच्या काही निमित्ताने सारखं इकडे तिकडे येणं जाणं झालं, म्हणून तेही 2 बुधवारी ते वर्ग होऊ शकले नाही. पण आपण प्रयत्न करूया की पुढच्या बुधवारी हा वर्ग लीला प्रसंगाचा वर्ग बुधवारी किंवा गुरुवारी घेण्याचा प्रयत्न करूया. कारण की जवळपास महिनाभर झाला
आणि काही लोकांनी व्हॉट्सॲपवरती विचारलं की लीलाप्रसंगचं काय झालं म्हणून. तर मला असं वाटलं की त्याबद्दल सांगावं. तर पुढच्या बुधवारी किंवा गुरुवारी लीलाप्रसंगाचा वर्ग पण घेण्याचा प्रयत्न करूया.